आज आपण तांदळाच्या पिठाचे डोसे किंवा घावणे बोलतो आपण, तसे करूया आपण. 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, 2 वाटी पाणी घ्यायचं एका वाटीसाठी आणि भिजवायचं. त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी घेतल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित भिजवून घ्यायचं. त्यात आपण गाजर, कवबी, आपल्याला ज्या प्रकारच्या भाज्या असतील त्या प्रकारच्या भाज्या आपण चिरून त्याच्यात घालायच्या पिठामध्ये. त्या निमित्ताने मुलांना भाज्या तरी पोटात जातील. गॅसवरती आपण तवा ठेवला आहे, त्याच्यात आता आपण तेल लावून डोसे काढूया आपण. डोसे नाश्त्याला, मुलांच्या डब्यासाठी छान लागतात, पौष्टिक असतात. आता थोडं एका साईडने आपण उलटून घेऊया. घातला आहे तो थोडा शिजले. डोसा आपला तयार होतो. आता आपण हा डोसा थोडं तेल घालून उलटून घेऊया. अशा प्रकारे डोसा उलटून झाला आहे. दोन्ही बाजूनी शेकावून सॉस किंवा चटणीबरोबर हे डोसे सकाळी नाश्त्याला खाऊ शकता. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.